काँग्रेसचे मुंबईतील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर आणि संजय निरुपम हे आज आपले उमेदवारी अर्ज भरतील। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे एकनाथ गायकवाड आणि मिलिंद देवरा हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर तिकडे शिवसेनेचे उमेदवार असलेले राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील। भिवंडीत भाजपचे कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तसंच नंदुरबारच्या भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित या देखील आपला अर्ज दाखल करतील। दरम्यान काँग्रेस उमेदवार के.सी. पाडवी हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं भाकीत शरद पवारांनी केलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले असताना पवार बोलत होते। नरेंद्र मोदी इतर वेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं अशी टीकाही पवारांनी केली आहे। मोदींनी आमच्या कुटुंबाची काळजी करण्याचं कारण नाही असंही पवारांनी म्हटलंय। मोदी साहेब आमचं घर भरलेलं घर आहे, ज्याच्या घरात कोणी आहे का नाही हे देशाला माहीत नाही। त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नाही असं काय सांगायचं, असं बोलणं चांगलं नसतं कोणाच्या घराच्या बद्दल। आणि मी त्याला प्रेमाने सांगेन कधीच भेटते, जरी प्रधानमंत्री नाही झाले तर कदाचित खासदार होती। राज ठाकरेंनी घेतलेल्या मोदींविरोधी भूमिकेनंतर मोदींची बारामतीत होणारी सभा लांबणीवर पडली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। 2014च्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा झाला होता, मात्र शनिवारी झालेल्या मेळाव्यात राज यांनी मोदींचा कथित खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला। त्यामुळे मोदींची प्रतिमा महाराष्ट्रात खराब होण्याची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीला मनसैनिकांनी मनसे स्टाईल चोप दिलाय। त्यानंतर मनसे सैनिकांनी त्या व्यक्तीला पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं। राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेवरून या व्यक्तीनं आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या। खासदार उदयनराजेंची साताऱ्यात दहशत आहे असं नेहमी बोललं जातं। साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही बाब मान्य केली आहे। मात्र ही दहशत लोकांच्या हितासाठी असल्याचं सांगायलाही ते विसरले नाही। महिलांवरती जर अत्याचार होत असेल तर मी खपून घेत नाही, आणि अजून उदयनराजेंनी बांगड्या भरल्या नाहीत आणि त्याला जर दहशत म्हणत असतील तर हाय ती लोकांच्या हिताकरता आहे। मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेत दुचाकी रॅलीत सहभाग घेतला। पार्थ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि पार्थ हे दोघेही एकत्रित प्रचार करत असल्याचं या निमित्तानं बघायला मिळालं। पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती समूह शिल्पाचं पूजन करून भर दुपारी या रॅलीला सुरुवात झाली। युती झाली तरी शिवसेना भाजपचे दिग्गज नेते आतापर्यंत एका व्यासपीठावर आले नव्हते। लवकरच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत। लातूर जवळच्या औसा इथल्या सभेत हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसतील। भाजप सेना खासदारांच्या मालमत्तेत 60% वाढ झाली आहे। एडीआरनं 7 मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या 116 पैकी 115 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण करून हा निष्कर्ष जाहीर केलाय। यानुसार पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी 33 उमेदवार कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता 2,35,00,000 रुपये इतकी आहे। राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय। राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच भाजपचं काम करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलाय।